पण संक्रांतीच्याच दिवशी पतंग का उडवतात ह्यामागे पौराणिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारण आहेत. सूर्य दक्षिणेतून उत्तरात जातो, त्याला उत्तरायण असे म्हणतात. म्हणजेच धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून त्याला संक्रांत असे नाव पडले आहे. नमस्कार, मी प्रियांका, तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पौराणिक मान्यतेनुसार सगळ्यात आधी ही पतंग श्रीराम यांनी उडवली होती आणि त्यांनी ती इतक्या उंचावर नेली की उडवता उडवता पतंग स्वर्ग लोकात गेली. पतंग खूप सुंदर असल्यामुळे इंद्राचा मुलगा जयंत ह्याने ती पतंग लपवून ठेवली. नंतर ती पतंग हनुमान यांनी सोडवून आणली. संपूर्ण पौष महिना म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर ते जानेवारी हा महिना पूर्ण सूर्यनारायणाला समर्पित आहे. तर सायंटिफिक कारण म्हणजे बॉडीला व्हिटॅमिन डी, स्पेशली डोळ्यांना हे फार महत्वाचे असते आणि सूर्य जेव्हा मकर राशीत शिरतो त्यातनं ती पडणारी सनरेज ही आपल्या बॉडीला आणि डोळ्याला फार चांगली असते. त्यामुळे आपण जितक्या वेळ उंचावर पतंग उडवतो तेव्हा डायरेक्ट आपला सनरेजचा आणि डोळ्याचा आणि बॉडीचा कॉन्टॅक्ट होतो आणि ती सनरेज आपल्या डोळ्यांसाठी फार चांगली असते. तर आता सगळेजण न विसरता पतंग नक्की उडवा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा. थँक्यू.